इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. चांदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा रक्षक आणि बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेच्या बाहुल्या ठरत असून वसतिगृहातून विद्यार्थ्यांसाठी शासनाने दिलेले सामान चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडलेली आहे. आणि या सर्व प्रकारामुळे प्रशासनाचा वचक संपलेला असून प्राचार्य आपल्या कर्तव्यात अपयशी ठरल्याची टीका आता जोर धरू लागली आहे. वसतिगृहात राहणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येतात. त्यांच्यासाठी शासनाने पुरवलेल्या सामानाची चोरी होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. लाखो रुपये खर्च करून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे जर चोरांना पकडू शकत नसतील तर हा खर्च कोणाच्या फायद्यासाठी केला, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. सुरक्षा रक्षक असतानाही चोरीच्या घटना घडतातच कशा, यावरून सुरक्षा यंत्रणेचे संगनमत तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. एकीकडे पर्यावरणाचा संदेश दिला जात असताना ITI प्रशासनाने संस्था परिसरातील जुन्या झाडांची निर्दयीपणे कत्तल केल्याचा आरोप होतो आहे. नवीन इमारतींच्या बांधकामात आणि निविदांमध्ये प्रशासनाला अधिक रस असून बांधून तयार असलेल्या वास्तूंच्या देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष होते आहे. केवळ इमारती बांधून धन्यता मानणारे प्रशासन विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे पाठ फिरवत आहे. आमच्या संस्थेमध्ये जी चोरी झाली त्याच्यामध्ये खेळाचे साहित्य, गादी, बेडशीट, बादली. चोरी मागच्या बाजूने मोकळं रान असल्यामुळे, शिवजयंतीची सुट्टी असल्यामुळे त्या दुसऱ्या दिवशी आमची ITI चालू झाल्यानंतर आम्हाला म्हणजे आमचे जे फोरमन आहे त्यांनी, मी OJTला बाहेर गेलेला असताना मला फोन करून सांगितले. नंतर आल्यानंतर पाहिलं तर हॉस्टेल वगैरे त्याची चौकशी करून तर हॉस्टेल तुटलेल्या अवस्थेत दोन्ही गेट आढळले. आम्ही पोलीस स्टेशनला लेखी अर्ज केलेला आहे. विद्यार्थ्यांना आम्ही जे सांगितलं त्या झाडापासून इलेक्ट्रिशियनला धोका आहे. ज्या एखादा इलेक्ट्रिशियनला कट झाला तर मागे ट्रान्सफॉर्मरला कट होऊन आमच्या सगळ्या वस्तू इलेक्ट्रिशियनच्या जळून गेलेल्या होत्या. आम्ही वारंवार MSBकडे पाठपुरावा केला. काही MSBने झाडं तोडली, काही MSBचं झाडं तोडायला आले. आमचा ट्रान्सफॉर्मर सुद्धा जळून गेलेला होता. ज्या इलेक्ट्रिशियनला टच होता असेच काही झाडं होते आणि त्या झाडाच्या ऐवजी आम्ही 60 झाडं आंब्याचे चांगले झाडं लावले आणि त्यांची जोपासना करून त्यांना वाढवतो बी. इथं बघितलं गेलं सर, तुम्ही सगळे सुभाव उगवलेले 23 एकर परिसर आहे. आज आपण एवढे सुभाव उगतो, प्रत्येक पावसात सुभाव काहीतरी वेडेवाकडे झाडं उगतं आणि ते इलेक्ट्रिसिटीला कट होतं. जर उद्या जर जीवितहानी झाली तर त्याला रिस्पॉन्सिबिलिटी कोण? संस्था प्रमुख म्हणून आम्हाला काहीतरी डिसिजन घेता येतं. संस्थेत घडणाऱ्या या सर्व प्रकाराला प्राचार्य सर्वस्वी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. तक्रार घेऊन जाणाऱ्या पत्रकारांना समाधानकारक उत्तरं देण्याऐवजी जबाबदारी झटकण्याचे काम प्रशासनाकडून होताना दिसते आहे. या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यांवरचा वचक संपलेला असून संस्थेच्या नावाला काळीमा फासण्याचं काम सध्या सुरू आहे. NCN न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.